नायका जय जयाजी उमानायका भक्ताचे मनोरथ पूर्वाका कृपा करुणी दयाळा. अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान त्या ठिकाणी ज्ञानामध्ये आणावं. महाराज असणार त्या ठिकाणी कितवा 15वा असणारा अध्याय त्या ठिकाणी सुरू. 15व्या अध्यायाच्या ठिकाणी असणारे आमचे ग्रंथकृती असणारे त्या भगवंताला त्या असणार महाराज असणार त्या ठिकाणी माळसापती असणार महाराज असणार या भगवंताला असणार विनंती करतात. म्हणू लागले भगवंता हे मार्तंडा तुम्ही असणारे कसे आहात तर तुम्ही असणार भक्ताचे महाराज असणार त्या ठिकाणी प्रतिपालक आपल्या भक्ताला सुख देण्याचं कार्य भगवंता तुम्ही असणार त्या ठिकाणी करता. असे भक्त वत्सल भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला असताना माझा साष्टांग नमस्कार महाराज त्या ठिकाणी असो असे आमचे ग्रंथ करते बोलू लागले. तुमचे करिता नामस्मरण पातकाचे होतसे दहन यलोकी सुख भोगुन अंतिवसती शिवलोकी. हो भगवंता तुमचं नाव एवढं श्रेष्ठ आहे ना भगवंता की काय सांगावं. तुमचं जर महाराज असताना नाव घेतलं ना तर काय होतं महाराज कित्येक पातका अस्त्र त्या ठिकाणी जळून राख अस्त्र होतात. पातकाचे पर्वत अस्त्र भगवंता जळून जातात. पुण्याची पावटी असताना त्या ठिकाणी होते आणि पुन्हा महाराज अस्त्र हा असताना त्या ठिकाणी जीवनक्रम येतो. अच्युत महाराज अस्त्र सुखी जीवन अस्त्र जातं आणि अंतकाळीला भगवंता त्या तुमच्या धामाला असताना तुमचा भक्त प्राप्त असतो त्या ठिकाणी तो कैलासाला असताना त्या ठिकाणी जातो. शिवपुरी असताना त्या ठिकाणी प्राप्त होते. भगवंता ही महिमा कशाची तर तुमच्या असताना त्या ठिकाणी नावाचं एवढं श्रेष्ठत्व आहे असं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. पूर्वाध्यायी कथा रसभरीत मनी दैत्य मारिला सैन्यासहित हे ऐकूनी मलकृतांत सगळे माझी बैसला. अशा प्रकारे असताना आमचे ग्रंथ सांगू लागले की महाराज असताना मागली जी कथा होती ना ती असणारी सुरशुद्धी पोडा असताना त्या ठिकाणी होती. मागल्या कथेमध्ये असताना भगवंतांना मार्तंडाने असताना त्या ठिकाणी काय केलं मनीला महाराज असताना त्या ठिकाणी मारलं. मनीला असताना त्या ठिकाणी मारलं. मनीवरती भगवंत संतुष्ट महाराज असताना त्या ठिकाणी झाले आणि काय महाराज असतं त्या मनीनं सुद्धा असतं सुंदर मागणं महाराज असतं भगवंता तुमच्यापाशी असतं मागितलं तुम्ही ते येतो चित्त महाराज असतं त्या ठिकाणी दिलं ना अशी कथा असताना त्या ठिकाणी झाली. महाराज ही वार्ता असताना कोणाला मल्लासुराला असताना कळाली तेव्हा हा मल्लासूर महाराज असताना शोक त्या ठिकाणी करू लागला. दुःख असताना त्या ठिकाणी करू लागला. प्रधान शांत विभवता परी मल्ल आंतरी क्रोध भरी मनीचे गुण आठवणी शोक करी रुदन करी वारंवार. महाराज असताना तिथं जो जवळ असताना सुमती नावाचा प्रधान होता म्हणू लागला महाराज असं राजानं दुःख असताना करू नये इतकं रुदन असताना करू नये तुमच्यामध्ये प्रताप आहे तुम्ही असताना सुरत असं त्या ठिकाणी असताना रुदन करू नका असं असताना त्या प्रधानाचं म्हणणं उलावलं. मात्र महाराज असताना तो असताना मल्लासूर त्याला असताना आपल्या बंधूचे गुण असताना त्या ठिकाणी आठवू लागला. माझा भाऊ दिसायला कसा होता किती ब्राह्मणाचे घर असताना उठीत होता कोणते कोणते कार्य करत होता कितीही महाराज असताना काही झालं तो कोणालाही भेट नव्हता असा माझा भाऊ होता. म्हणून असताना त्या भावाच्या आठवणी येत होत्या आणि पुन्हा महाराज असताना रागही येऊ लागला. हात असताना त्या ठिकाणी चोळू लागला. रागानं महाराज असताना दाटा असताना त्या ठिकाणी खाऊ लागला. मोठ चावी दर्शने करुणा हात चोळूनी बोले वचन मने रे काय अजून कौतुक माझे निज नयनी. महाराज असताना त्या ठिकाणी हा मल्लासूर असताना काय करू लागला हात चोळू लागला दाटा असताना खाऊ लागला. होटा असताना महाराज असताना दातानं चावू लागला आणि पुन्हा आणखी जवळ सैन्य होतं ना त्याचं प्रधानही होते ना त्या प्रधानाला म्हणला काय मोठमोठा असताना त्या ठिकाणी बघायला तुम्हाला काय वाटतं का नाही. त्या आपल्या शिवकावरती महाराज असताना त्या ठिकाणी काय करू लागला चिडू लागला. त्यांनाच असताना राग राग बोलू लागला. तुम्ही त्वरा करा युद्धाची मनीशंका न धरावी मरणाची रणी शत्रू मारावयाची हौस कैसी सोडिता. तुम्हाला काय वाटतं का मुलाले तुम्ही असताना निवांत बसलात गडबड करा ना. त्या असताना काय करायचं आपल्याला असताना युद्ध करायचंय
आपल्या अस्त्र शत्रूला मारायचे ही गडबड अस्त्र करा, त्वरा अस्त्र करा, मरणाची भीती अस्त्र धरू नका, विजय आपल्याला वाचायना, मग लवकर अस्त्र कार्य करा. प्रधान विनवी कर जोडून मनेची शोक दीजे टाकून रणी सर्व अमर मारून यश कीर्ती मिळवू. पुन्हा लगेच अस्त्रात तो कोण महाराज अस्त्र प्रधान म्हणला, महाराज दुःख अस्त्र टाकून द्या. आपण अस्त्र काय करू, युद्धामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी जाऊ आणि जे काही देवत महाराज अस्त्र त्या देवांचा अंत त्या ठिकाणी करू, असा अस्त्र प्रधान त्या ठिकाणी मल्लासुराला बोलू लागला. प्रधाने वार्तिक पाठावून सेनापती आणले पाचारून मल्ले आजवर केले पोषण ती क्रिया रक्षावी. पुन्हा लगेच महाराज अस्त्र प्रधानानं काय केलं, आपल्या इथं पहिल्यांदा काय होतं, महाराज अस्त्र त्या ठिकाणी हलकी वाजून अस्त्र त्या ठिकाणी सर्वांना गोळा करत होते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कुठं पंचायतीमध्ये चावडीमध्ये तसं अस्त्र त्या ठिकाणी वार्तिक अस्त्र त्या काळी होता. वार्तिकाला प्रधानाने अस्त्र त्या ठिकाणी आज्ञा दिली आणि जे काय महाराज अस्त्र त्या वार्तिकाला प्रधानाने आज्ञा दिली आणि आपल्या अस्त्र त्या ठिकाणी प्रधानात ना त्या सर्वांना अस्त्र बोलवा. तेव्हा वार्तिक म्हणला चला ना, आता मस्तूर राजाचं खाल्लं ना, किती सुखात होता तेव्हा अस्त्र मस्त खाल्ला, आता युद्धाची टाइम आली, उठा घरी का बसला, चला राजेसाहेब बोलवतात, असं वार्तिक अस्त्र प्रधानाला म्हणू लागला. तुम्ही मल्लाचे प्रिय करत मास सांगणे वारंवार समरी मारावे निर्जर तरीच दैत्य कुळी जन्म. महाराज अस्त्र त्या ठिकाणी राजाचे अस्त्र त्या मल्लासुराची लाडकी अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणून तुम्ही काय करा, युद्धासाठी अस्त्र चला, समोरासमोर शत्रूचा अस्त्र त्या ठिकाणी अंत तुम्ही करा, त्या अस्त्र राजाला सुख देण्याचं कार्य तुम्ही करा, असा प्रधान अस्त्र त्या ठिकाणी वार्तिक अस्त्र बोलू लागला. दैतेंद्र धनाच्या राशी थकल्यास ती न्यावयासी तरी हेची आज्ञा सर्वांशी इच्छेस येईल ते नेईजे. आणि पुन्हा राजा काय म्हणतो, फक्त युद्धाला चला, युद्धाला चला. राजाने काय केले, त्या दरवाजा पुढून महाराज अस्त्र असे संपत्तीचे ढिग टाकलेत ना, सोन्याच्या मोहरा टाकल्यात, दागिने टाकलेत, ज्याला जी पाहिजे ती महाराज अस्त्र घेऊन जा, फक्त युद्धाला चला. आता न करावा उशीर युद्ध माझ वावा सत्वर रणी मारोनी निर्जर मल्ला प्रती तोष विजय. महाराज अस्त्र आता उशीर करू नका, गडबड अस्त्र करा, विजय अस्त्र वाहन आपल्या महाराजाला अस्त्र त्या ठिकाणी सुखी करा. ऐकोनी सेना नायक हस्ती म्हणती हे काय उद्भवली मती आम्ही युद्धाची घेतली भीती हे तुमचे चित्ती आलेसे. काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी दौंडी झाली, वार्तिक अस्त्र घरोघरी जाऊन अस्त्र असं सांगू लागला, पण महाराज अस्त्र त्याच्यामध्ये काही जणांची दिवाळीची लाडू महाराज अस्त्र समजे सरले होते, ते डोसका अस्त्र खाजू लागले, म्हणले हे काय बाबा आता नवीनच, आता शिक्त खाला प्याला लागलो आणि आता युद्धामध्ये अस्त्र जायचंय, आता अस्त्र त्या ठिकाणी काय करावं, कसं युद्धाला जावं, आणि तो धास्ती घेतली मनीसारखा दैत्य अस्त्र त्या ठिकाणी त्या भगवंतांना मारला ना, मग आमचं काय चालणार आहे, असे काही सेनापती अस्त्र विचार करू लागले. तरी ऐकाची सुमती म्हणता या संग्रामाची काय सी वार्ता सहस्त्र वेळा इंद्र जिंकिला होता ते ठावके असे आणि असं महाराज म्हणून विचार केला, सर्व झालं महाराज, पण काय करावं, त्या राजाचं खाल्लं होतं ना, नाही म्हणावं महाराज, हे राजे अस्त्र साधे नव्हते, हे रणांगणात जाऊ देत नव्हते, काही जणांचा नाईलाज होता, महाराज अस्त्र त्या ठिकाणी जाऊ वाटत नव्हतं, पण काय म्हणत होते, आपला हितू तर आपण मरायचोच ना, मग त्या हरिभक्तांच्या हाताने मेलेलं चांगलं आहे का नाही, देवाच्या दृष्टीपुढे तो मरायलोच ना महाराज, ते तरी आपल्याला काहीतरी पुण्य भेटल, म्हणून मग म्हणणारे ह्या वार्तिकाला ह्या प्रधानाला म्हणणारे, आम्ही का भेटूत का, आम्ही भेट नाहीत महाराज अस्त्र, आम्ही आत्ता अस्त्र त्या ठिकाणी निघतो आणि युद्ध अस्त्र त्या देवाबरोबर करतो, तर देवाला अस्त्र त्या ठिकाणी मारतो, सुख अस्त्र राजाला देतो, तेवढं काम आम्ही करतो. कोण, महाराज अस्त्र प्रधान बोलू लागले. ऐका मचे वचन यश अपयश ईश्वराच्या स्वाधीन आम्ही वेचू प्राण संतोष करून मल्ला. महाराज अस्त्र राक्षस होते, पण ज्ञान होतं महाराजांना, यांना ज्ञान होतं, हे अस्त्र त्या ठिकाणी आता काय सांगावं, महाराज अस्त्र आता त्यातच म्हणते हे लावलं इथं लिहितच, महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनुष्याने कर्म करावं, सुख दुःखाची आशा अस्त्र त्या ठिकाणी करू नये, सुख दुःखाची आशा अस्त्र करू नये, प्रत्येक जीवानं कर्म करीत राहावं, मग त्या कर्मापासून सुखच मिळेल अशी अस्त्र आशा नाही करायची,
सुख मिळेल की दुःख मिळेल हे अस्त्र प्रारब्धाच्या अधीन आहे. ती अस्त्र प्रारब्धावरती महाराज अस्त्र सोडून द्यायचं आणि आपलं अस्त्र कार्य अस्त्र त्या ठिकाणी करायचं. कोण विचार करू लागले? हे प्रधान विचार करू लागले. आम्ही लढायचं लढतो, आम्ही मरून किंवा जिवंत अस्त्र त्या ठिकाणी राहतो, पण विजय होतोय का हार होतोय आमच्या हातात नाही. ते प्रारब्धा अधीन आहे. मागले जर कार्य महाराज अस्त्र चांगले असले, आई बापाला जर आपण अस्त्र त्या ठिकाणी चांगलं सांभाळलं महाराज, तर आपले पोरं आपल्याला सांभाळतील. महाराज या हातावरती हात होते, तुम्ही तुमच्या मायबापाचा वीट करताल, मग तुमचे पोरं तुम्हाला कसे खाऊ घालतील? हे महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे, ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येईल तेव्हा म्हणतो मग पोरगं लाथा मारायले. अरे तू हा बाप जिवंत होता तेव्हा तू काय केलंस? महाराज सोपं आहे ना. राक्षस असून हा विचार करू लागले, मग मनुष्याने ते करायलाच पाहिजे. आणि त्या भगवंताला दोष देण्यामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काही असतं व्यर्थ अस्त्र त्या ठिकाणी कोणाला देवाला किंवा असतं शेजाऱ्या पाजाऱ्याला आपल्या आई वडिलांना दोष देऊन उपयोग नाहीये. जे काही आपल्याला भेटतो ना, सुख किंवा दुःख हे आपल्या प्रारब्धानं भेटतं. आणि विजय होऊ की हार होऊ हे अस्त्र प्रारब्धानं होणार आहे असे प्रधान बोलू लागले. या परतेन चालू काही स्वामी कार्य वेचू प्राण पाही मल्ल्या मास दिले सर्वही ते आहे ती संग्रही. जेवढं आमच्या हातात आहे ना तेवढं आमचं कार्य करू. जे वाचेल ते पुढचं पुढे राहील. राजांना आजपर्यंत आम्हाला पगार दिले, आमचं घर धकवलं, आमच्या अस्त्र सर्व काही महाराज अस्त्र संसार त्या राजांना अस्त्र धकून नेला. मग आमचं काम आहे युद्ध करायचं. आम्ही युद्ध अस्त्र त्या ठिकाणी करून असे प्रधान अस्त्र बोलू लागले. आमुचा विलंब काही नसे आमुचे सैन्य सिद्धचे असे रणशत्रू मारून शेषे चिंता चित्ती न वाहे. त्या सुमती प्रधानाला म्हणाले महाराज आमच्याकडून कोणतीच अडचण नाही. आमचं अस्त्र जे काही सैन्य ना ते अस्त्र त्या ठिकाणी सिद्ध आहे. कधीही अस्त्र त्या ठिकाणी पताका वर करा, आम्ही युद्धाला अस्त्र निघालो. ऐकोनी सेनापतीचे वचन प्रदान झाला प्रसन्न सर्वांस सिद्ध व्हावे पूर्ण आज्ञा देता झाला. प्रधानांना असं महाराज अस्त्र ऐकलं, त्या प्रधानाचं दुसऱ्या प्रधानाचं या सुमती प्रधानाला ऐकले की प्रधानाला आनंद अस्त्र झाला. आणि लगेच महाराज अस्त्र आपल्या जवळ काही सेवक होते ना त्याला सांगितलं, आपलं अस्त्र त्या ठिकाणी साहित्य काढा बरं. आता जे गणलेले हत्यार ना त्याला धारी लावा आणि आपले रथ महाराज अस्त्र आपलं सैन्य सज्ज अस्त्र त्या ठिकाणी करा, आपल्याला युद्धाला जायचंय. प्रधान विनवी दैतेंद्रासी मने ऐका तेजरासी सेना सिद्ध झाली युद्धाशी तरी सेनापती केला पाहिजे. काय बोलणारे सेनापती अस्त्र पुन्हा त्या अस्त्र कोणाला मल्लासुराला अस्त्र बोलू लागले. महाराज आपला पहिला प्रधान निघाला, आता आपण काय करायला पाहिजे? एक अस्त्र चांगला प्रधान अस्त्र त्या ठिकाणी नेमवला पाहिजे. एक प्रधान अस्त्र आपण त्या ठिकाणी नेमू. ऐकोनी प्रधानाचे वचन दैतेंद्र झाला हर्ष संपन्न मने सेनापती योजिला त्वरे करून वस्त्रे अलंकार गौरवी. मग त्या ठिकाणी लगेच अस्त्र कोण मल्लासुर अस्त्र आनंदी झाला. मग म्हणू लागला त्या ठिकाणी आपण अस्त्र प्रधान नेमीला म्हणून आले. कोणता नेमीला पुढे अस्त्र सांगतील, पण त्या प्रधानाला अस्त्र काय करा, वस्त्र द्या, डागडागिने द्या, त्याला अस्त्र धन संपदा अस्त्र त्या ठिकाणी द्या. मग प्रधान हर्ष पाहून वार्तिकास आज्ञापी आपण मने तुरे करा गमन सुरेंद्र दर्पादना प्रती. त्या ठिकाणी अस्त्र काय म्हणाला, पुन्हा सुमती प्रधान अस्त्र वार्तिकाला अस्त्र सांगू लागला. तुम्ही काय करा म्हणाले, तुम्ही एक अस्त्र निरूप कोणाला सांगा महाराज अस्त्र ज्याचा इंद्राला धाकते, ज्याला अस्त्र देवोत्सव महाराज अस्त्र ज्याचं नाव घेतल्यानंतर अस्त्र त्या ठिकाणी भेटतात ना, त्याला अस्त्र तुम्ही काय करा निरोप द्या, त्याला अस्त्र बोलवा. तो बहुत राक्षसाचा स्वामी दारुण द्या त्याशी प्रार्था कर जोडून मने दैत्येश्वरे पाचारले म्हणून विनवून आलो तुम्हासी. महाराज अस्त्र इथं नाव अस्त्र कळालं नाही बरं का. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सुरेंद्र नाव अस्त्र त्याच आहे. तो अस्त्र राक्षसाची प्रजा अस्त्र युद्धचित्त महाराज अस्त्र सांभाळतो. सुरेंद्र नावाचा अस्त्र आहे, ते लक्षात ठेवा महाराज. बार अस्त्र नाव लक्षात राहत नाही. सुरेंद्राला अस्त्र तुम्ही जा निरोप अस्त्र त्या ठिकाणी सांगा, राजाने अस्त्र तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला सेनापती करायचे असा निरोप वार्तिकापाशी अस्त्र कोणी या अस्त्र सुमती प्रधानाने दिला. वार्तिक धावती लगबगे करून राक्षसपतीचे सन्निध येऊन बद्धपणी करून नमन
विनविते झाले तयासी. मग वार्तिकाने काय केलं महाराज, या अस्त्र सुमंत प्रधानाची आज्ञा अस्त्र घेतली आणि लगेच अस्त्र त्या राजापाशी सुरेंद्रापाशी अस्त्र गेले महाराज. अस्त्र डायरेक्ट इनडायरेक्ट नाही सांगितलं, आधी अस्त्र हातास्त्र जोडले, बदांजळी अस्त्र जोडली, नमस्कार अस्त्र केला आणि राजानं दिलेला निरूपास्त्र सुरेंद्राला सांगू लागले. तुम मनती तुम्हा दैत्याधिपती बोलाविले शीघ्र गती. प्रधानास मल्ल सभे प्रति बैसला से दयाळा. त्या ठिकाणी म्हणाले महाराज, नमस्कार करून अस्त्र बोलले महाराज. त्या ठिकाणी कोण मल्लासुर अस्त्र आपल्या प्रधानाला घेऊन अस्त्र सभेमध्ये अस्त्र बसला आणि तुम्हाला अस्त्र लवकर बोलले. ऐसे ऐकोनी क्रोध मूर्ती शिविका नविली त्वरित गती. माझी बैसोनी प्रताप मूर्ती मल्ला प्रती आला. सुरेंद्र मल्ला राजाबाई वाट बघतो, मग उशीर कायला करायचा, लगेच शिबिका अस्त्र बोलवली, शिबिकेमध्ये अस्त्र त्या ठिकाणी बसला. सन्मुख उभा कर जोडून म्हणे आज्ञा कराची. सेवका लागून जे इच्छा असे तुमचे मन ते मी करीन स्वामी. सुरेंद्र अस्त्र आला, मल्लासुराला हातास्त्र जोडले आणि म्हणू लागला, महाराज काय आज्ञा आहे माझ्यासाठी, तुम्ही जे काम सांगतात ना मी अस्त्र त्या ठिकाणी करीन. राक्षसपतीचे वचन ऐकोनी मल्लासुर हर्षे पावला मनी. प्रधानाकडे पाहे अवलोकुनी संकेत दाखवुनी बैसला. मग मल्लासुराला अस्त्र याचं बोलणं ऐकलं महाराज की आनंद अस्त्र झाला. महाराज सांगायच्या आधीच मी सांगणारे काम अस्त्र करतो म्हणला ना. मग सुमंताकडे अस्त्र, मल्लासुराने अस्त्र बघितलं आणि सांकेतिक खून महाराज अस्त्र करू लागला. कोणती करू लागला पुढे सांगतात. प्रधाने जाणून चित्ती बहुत स्तवनी. तोषविला राक्षसपती मनी गेला करोनी ख्याती. सूर्यमंडळाचे दुनिया. सुमंती प्रधानास्त्र त्या ठिकाणी ओळखलं. महाराज कोणाकडून काही कार्य करून यायचंय ना तर असं फुकट होत नाही, आधी त्याला हरभऱ्याच्या झाडावरती चढवावं लागतं ना, तसं कार्य या अस्त्र सुमंती प्रधानानं अस्त्र केलं. नमस्कार अस्त्र त्या कोणाला महाराज अस्त्र केला म्हणतात, त्या अस्त्र सुरेंद्राला अस्त्र केला आणि म्हणलेला महाराज तुमची कीर्ती असताना किती मोठी आघात अस्त्र तुमचं प्रताप आहे. पण इथं कार्य बघ काय झाला, मणीनं अस्त्र युद्धामध्ये पराक्रम केला आणि आपला अस्त्र त्या ठिकाणी पराक्रम दाखवून आपण अस्त्र त्या ठिकाणी काय झाला महाराज अस्त्र वीरगतीला अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त झाला. असा मणीचा कार्यभाग अस्त्र सुमती प्रधान अस्त्र कोणाला, त्या प्रजापतीला अस्त्र सांगू लागला. प्रधान म्हणे एका वचन तू मल्लाचे निर्वाणीचे ब्रह्मास्त्र पूर्ण. तुझ योग्य नव्हे म्हणून शंका वाटे बोलावया. काय बोलणारे महाराज अस्त्र त्या ठिकाणी, हा अस्त्र सुमंती प्रधान अस्त्र त्या कोणाला अस्त्र, त्या प्रधानाला अस्त्र बोलू लागला महाराज. त्या अस्त्र होणाऱ्या सेनापतीला अस्त्र बोलू लागला. काय म्हणू लागला की तुमच्यावरती अस्त्र त्या ठिकाणी एवढा विश्वास महाराज अस्त्र कोणाचा, मल्लासुराचा आहे. इतका विश्वास आहे, तुम्ही अस्त्र कसं कार्य करतात तर ब्रह्मास्त्र अस्त्र ज्या प्रकारे असते ना, जे विफल होत नाही आपलं कार्य अस्त्र साधतं ना, तेवढं तुमचा अस्त्र प्रताप आहे म्हणाले. पण आता तुम्हाला जे काही सांगायचे ते सांगण्यासाठी मला सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी शंका वाटते, कसं तुमच्यापाशी सांगू. असा सुमंती प्रधान अस्त्र त्या ठिकाणी कोणाला, त्या दैत्यराजाला बोलू लागला. तरी ऐका वचन राक्षसपती तुम्ही आम्ही मल्लाचे प्रिय कर निश्चिती. हे संकट ओढवले प्रभू प्रती ते आपल्यास जाणीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून आले, आता तुम्ही ताकद बोलत आम्ही ताकद असताना आपल्या दोघा तिघांमध्ये सर्वांमध्येच महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोले पण महाराज अस्त्र इथं काय झालं, एक संकट अस्त्र त्या ठिकाणी आलं म्हणून आले. संकट कोणतं अस्त्र आलं, कसं अस्त्र त्या ठिकाणी आलं आणि याचं निवारण कसं करायचं, याच्यावरती अस्त्र मी तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी माहिती देतो, ऐका म्हणून आले. पुढं पहा ही राज्य नीती विलास ईश्वर भूपती. स्वामी कार्यात सन्मान पाहती ते धन्य होती त्रिजगत. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणले, आपण अस्त्र प्रतापवान, आपण अस्त्र शूर, आपण अस्त्र वीर, पण आपलं नाव कधी निघत महाराज, आपलं नाव कधी निघत. आपण जर तसं कार्य केलं तर महाराज अस्त्र आपलं नाव निघत नाही. तर आपण अस्त्र त्या ठिकाणी तुम लढो हम कपडे संभालते आणि उधर कुछ हुआ तो इधरच भाग जाते, कसं नाव होईल महाराज अस्त्र त्या ठिकाणी. आपण वीरानं जर वीरासारखं कार्य अस्त्र केलं आणि रणभूमीमध्ये अस्त्र युद्ध करता करता जर आपण मेलोत ना तर आपली कीर्ती अस्त्र होती, लोक अस्त्र चांगलं म्हणतात की वीरगतीला प्राप्त झालं. मग आपण काय करायला पाहिजे पुढे सांगू लागले. जो समयन लक्षी सेवका तो स्वामीचा
जाणावा घातक, तो निंद्य होय निशंक, संशय काही असे ना. महाराज जरासा बी संशय घ्यायचं काम नाही. राक्षस असून इतकं नीतीचं पालन महाराज असताना कुणाला एवढं ज्ञान त्यांच्यापाशी होतं. काय म्हणलाले, जो सेवक असताना आपल्या मालकाचं हित चिंतित नाही ना, तो सेवक महाराज असताना त्या ठिकाणी नाही. त्याला असताना पुण्याचं काम होतं का, त्याचा भाग्याचा उदय होतो का नाही महाराज असताना त्या ठिकाणी. सालाचे पैसे लाख रुपये ठरवून घ्यायचे महाराज, मालक गावाला गेला की लिंबाच्या झाडाखाली झोपायचं. यानं असताना सेवकाचं भलं होतं का, होत नाही महाराज असताना. पैसा घेतला, इमानदारीने काम केलं आणि मालकाचं हित होण्यासाठी जर सेवकाने काम केलं तर त्या सेवकाला सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं, चांगलं होतं. धर्माचं पालन केल्याचं फळ महाराज असताना त्या ठिकाणी मिळतं. एवढी ख्याती असताना स्वामी भक्तीमध्ये कोण बोलू लागला, महाराज असताना सुमती नावाचा प्रधान प्रजापती असताना त्या ठिकाणी सेनापती होणार आहे का, त्याला बोलू लागला. तैसा तू नव्हेसी राक्षसपती, तुझा भरवसा मल्ला प्रती, तरी या शोक समुद्रातून त्वरित गती, काढावे तू आबळ संपन्ना. तैसा तू नाहीस म्हणला रे. तसा कसा, आजच्या सारखा. आजचा कसा आहे, लाख रुपये साल मालकाकडून घेतो, लिंबाच्या झाडाखाली झोपवतो आणि पुन्हा मालकाला अडचण पडली की 15 रुपये टक्क्याने देतो. तसा तू नाहीच महाराज असताना. तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे चांगले महाराज असताना त्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. स्वामी कार्यामध्ये तुम्ही महाराज असताना चतुर आहात, तुम्हाला धर्माचं ज्ञान आहे असं म्हणणं असताना त्या ठिकाणी सुमती प्रधानाचं कोणाला येऊ लागलं तर सुरेंद्राला येऊ लागलं. प्रधानाचे वचन ऐकोनी सुरेंद्र दर्प दलन बोले विरम्रवाणी, जे असेल तुमचे मनी ते मी करीन निश्चय. मग असं महाराज असताना सुमती प्रधानाचं असताना त्या ठिकाणी या सुरेंद्रानं असताना ऐकलं महाराज असताना त्या ठिकाणी. आणि महाराज हा असताना साधा नव्हता बरं का. या सुरेंद्राचा महाराज असताना दर्प त्या ठिकाणी 33 कोटी देवाला अस्त्र होता. 33 कोटी देव ह्याला अस्त्र घेत होते. असा याचा पराक्रम महाराज अस्त्र होता. एवढा पराक्रम होता तरी सुद्धा अस्त्र सुमंत प्रधानापाशी मल्लासुरापाशी हाता अस्त्र जोडले. नमन महाराज अस्त्र केलं म्हणला, महाराज तुम्ही जे म्हणताल ना ते मी माझ्या अस्त्र आवडीनं अस्त्र त्या ठिकाणी करेल. मी तुमची आज्ञा उल्लंघन करणार नाही. तुम्ही अस्त्र मला कार्य सांगा. ऐकोनी प्रधान संतोषला दे केंद्र सेनापतित्व दे तसे तुम्हाला, स्वीकारून या मल्लासुराला संतोष व्हावे निजभक्ती. मग सुमती प्रधान म्हणला, तुम्ही जास्त काय करू नका. मल्लासुराची एक इच्छा आहे की तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी सेनापतीचं पद अस्त्र द्यावं. तुम्ही ते पद अस्त्र स्वीकारा आणि मल्लासुराला आनंद देण्याचं काम अस्त्र करा. ऐकोनी बोले राक्षसपती मी आज्ञाधारक असे निश्चिती, या युद्धाची काय स्थिती बोधवावे दैतेंद्रा. त्या ठिकाणी अस्त्र काय म्हणले, महाराज तुम्ही शंका घेऊ नका. तुम्ही अस्त्र मला जे म्हणताना मी ते कार्य अस्त्र त्या ठिकाणी करीन. आणि पुन्हा महाराज अस्त्र युद्ध आपल्या टाकणे हाताचा खेळ आहे. तुम्ही चिंता करू नका, मी अस्त्र राजाला खुश करीन. प्रधान मल्लासुरा समीप येऊन विनवी तसे कर जोडून, मने सुरेंद्र दर्प दलन बळ संपन्न, या शिवस्त्रे द्यावी. मग राजानं अस्त्र लगेच सांगितलं प्रधानाला, सुमती प्रधानाला सांगितलं की या अस्त्र कोणाला महाराज अस्त्र, सुरेंद्राला अस्त्र काय करा, वीर पोशाख अस्त्र द्या. त्याला अस्त्र त्या ठिकाणी काय करा, दागदागिने अस्त्र द्या. सर्व काही महाराज अस्त्र येतो. चित्त आदर आतिथ्य अस्त्र त्याचं करा. मल्ल प्रधानाचे वचन श्रवण करुण अंतरी हर्षे निमग्न, वस्त्रे अलंकार गज अश्वदेहून बहु सन्माने गौरवी. मग अशा रीतीने महाराज अस्त्र राजाला प्रधानाचं म्हणणं अस्त्र ऐकलं. राजाला सुद्धा आनंद झाला. मग राजाने अस्त्र काय केलं, त्याला हत्ती दिले, घोडे दिले, सोनं दिले, नाणं दिलं, दागिने दिले, कपडे दिले, बोलवून अस्त्र त्याची करू लागले. सुरेंद्र दर्पण दलना पुल्या शिबिके येऊन, आपुले सैन्य सिद्ध करून, संभ्रमे दुधुंबी वाजवून, युद्धाला गी सिद्ध झाला. अशा रीतीने महाराज अस्त्र सेनापती पद अस्त्र याला मिळालं. मग यानं काय केलं, पुन्हा आपल्या शिबिकेमध्ये असताना बसला. खाली महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला. आपलं सैन्य महाराज अस्त्र सज्ज केलं. युद्धाला अस्त्र सज्ज होऊ लागला. मल्लासुरे आपुले सैन्य सिद्ध करून, दुधुंबी नादे दिशा गेल्या भरून, हेर देवेंद्रास वर्तमान सांगावया दाविन. इकडे महाराज अस्त्र मल्लासुरानं काय केलं, आपलं सुद्धा सैन्य महाराज अस्त्र सज्ज केलं. यशीच्या बाहेर अस्त्र येऊ लागला. हे अस्त्र सर्व कार्य भाग
आणि इंद्राला महाराज असताना ते सर्व काही झालेली हकीकत असताना सांगू लागले. म्हणती मल्ला सुरेशैन्य सिद्ध करून यावयासी निघाला रणभूमी लागून आजचा संग्राम बहुदारुण तुम्ही सावध असावे. हो, मग त्या ठिकाणी इंद्राचे असताना हेर सांगू लागले महाराज मल्लासुरानं सैन्य अस्त्र सज्ज केले आणि आजची रात्र अस्त्र त्या ठिकाणी वैरीची किंवा आताचा पराक्रम आताचे युद्ध अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी भयानक आहे म्हणून तुम्ही सावध अस्त्र त्या ठिकाणी राहा हेरा असताना इंद्राला बोलू लागले. आम्ही न जाऊ रणभूमीसी दैत्य शोधून मारती अम्मासी दैत्य सैन्य पसरले चौदिशेसी त्यात कोणी न वारू शके. कोण म्हणले हे रास्त्र सांगू लागले महाराज आम्ही जरी युद्धभूमीवरती नाही गेलो तरी महाराज अस्त्र हे दैत्याचे सैन्य अस्त्र सर्विकून महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालेले आणि हे काय करतील महाराज अस्त्र त्या ठिकाणी एक एक देवाचं सैन्य घेऊन अस्त्र त्यांचा अंत अस्त्र करतील असं महाराज अस्त्र कार्य या दैत्याचे असं कोणाचं हेराचं म्हणणं इंद्राला येऊ लागलं. इंद्रे श्रवण करुणा भय पावला असे दारुण त्वरित शिवसभेस येऊन प्राप्तिता झाला शिवास. आणि इंद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी भित्र आहे पण दुसऱ्याच चांगलं व्हायला अजिबात दिसत नाही महाराज. यानं बरेच कांड्या असताना पहिल्यापासून केल्यात आणि रात्री मनी संघ बी महाराज असताना मनीच्या मनामध्ये काहीतरी होतं का महाराज चांगला असताना पोतीला जाऊ लागला ना याच्या गाडीची हवा सोडून दे महाराज असताना या इंद्राचं कामच तसं आहे हे मनी महाराज असताना भगवंतानं कृपा केली तर सुद्धा इंद्राला वाटतं की हे मनी असताना स्वर्गच मागतोय काय लगेच सरस्वतीची असताना विनवणी केली असा इंद्र महाराज असताना कपटी आणि भित्राय बी इतकं दूतानं सांगितलं की गडबडीने उठला महाराज आमच्या मल्हारीपाशी असताना त्या ठिकाणी मार्तंडापाशी गेला आता असताना जोडला आणि सांगू लागला भगवंता सनत कुमार सांगी ऋषी प्रति मल्ल सभेचे व्रत निश्चिती हे ऐकून उमापती कृपा घन ओळला. मग जे काही महाराजास्त्र दूतानं इंद्राला सांगितले ना महाराजास्त्र दूतानं सांगितलं पण ह्याच्याकडून दोन तीन गोष्टी असतात त्या ठिकाणी मार्तंडाला आगाव अस्त्र यांना सांगितल्या की महाराज असा कार्यभाग झालाय तेव्हा असताना जो भक्ताचा वत्सल आहे ज्यानं भक्तासाठी महाराज अस्त्र ब्राह्मणासाठी गायीसाठी असताना त्या ठिकाणी अवतार धरला ना ती असणारे मार्तंड भैरव असले त्या ठिकाणी कोणाला वरती असतात त्या इंद्रावरती संतुष्ट झाले आणि इंद्राला म्हणाले इंद्रा महाराज अस्त्र काळजी करू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हसुनी शिव बोल इंद्रासी मनीने युद्ध तोषविले मजसी आता वाचवू मल्लासुरासी ही इच्छा मद झाली. इंद्र महाराज अस्त्र हात जोडून असताना उभा महाराज अस्त्र मार्तंडापाशी असताना उभा होता हात जोडलेला म्हणला देवा त्यानं एवढी अस्त्र तयारी केली तेव्हा असताना भैरवास्त्र मार्तंड भैरवास्त्र त्या इंद्राला बोलले इंद्रा काळजी करू नको तू भिवू नको त्या अस्त्र मणीनं युद्ध महाराजास्त्र केलं आणि महाराजास्त्र युद्ध करा दुःख असू द्या कशीही परिस्थिती असू द्या पण धर्माचं पालन करा भगवंताला सुख अस्त्र त्या ठिकाणी होतं ते भगवंत म्हणाले की इंद्रा त्या मणीनं अस्त्र मला अस्त्र त्या ठिकाणी संतुष्ट केलं मला अस्त्र त्या ठिकाणी सुख दिलं ना मग मणीचा अस्त्र त्या ठिकाणी उद्धार पावला आता हा मल्लासुर आहे ना याला अस्त्र त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट मारणार नाही मी याला मारणार नाही याला एक चान्स देणार आणि याचं कल्याण करणार असा अस्त्र कोण मार्तंड भैरव अस्त्र इंद्राला बोलू लागले. ऐकून इंद्र खिन्न झाला मने आजवर जो यत्न केला तो सर्व व्रता होऊन गेला यास उपाय काय. महाराज म्हणाले ही असतरी काय लाल पाटीची गाडी महाराज जरासं हे झालं ना महाराज तर सर्व कार्यभाग विस्कटून जाते लाल पाटीच्या गाडीला लहान लहान दिसणं दिसत नाहीत म्हणून असतरी त्या ठिकाणी डोळे मोठाले करायचे कान इकडे ठेवायचे महाराज असतरी त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी असणारे आमचे मार्तंड भैरव असणारे त्या ठिकाणी म्हणू लागले असं बोलले इंद्र तेव्हा इंद्र पुन्हा डोसकं खाजू लागला कशासाठी हा ठास केला किती ब्राह्मणाला अस्त्र घेऊन इथपर्यंत आलो गायीचं निमित्त सांगितलं यज्ञाचं निमित्त अस्त्र सांगितलं त्या अस्त्र शिवशंकरानं या दैत्यासाठीच मार्तंड अवतार अस्त्र त्या ठिकाणी घेतला किती वर्णन महाराज अस्त्र केलं 10-12 अध्याय अस्त्र त्या ठिकाणी गेले एवढा कथाभाग झाला आणि भगवंत म्हणतात मल्लासुराला माफ करायचं आणखीन गेली का महाराज अस्त्र आलं का अस्त्र त्या जागेवरती आणखीन कार्य मग आणखीन दुःख भोगायचं का असं पुन्हा याच्या मनामध्ये काऊर अस्त्र इंद्राच्या सुटलं.
इंद्रांतरी चिंता तुरा मरे यास काय करावा विचार मग प्रार्थनी ऋषीश्वर बोलता झाला ज्याच्या मनामध्ये असतं कपट आहे ना, ज्याच्या मनामध्ये असतं त्या ठिकाणी दुसऱ्याचं चांगलं होऊलेलं असतं महाराज असतं दुःख होतं ना, त्याला दुसऱ्याचं चांगलं ऐकू सुद्धा महाराज असतं वाटत नाही. या इंद्राला तळमळच महाराज. आता मल्लासुराला भगवंत मारित नाहीत, आता मल्लासुराला भगवंत मारित नाहीत आणि हे मल्लासुर 10-5 दिवस माळ घालीन, सप्ताह आहे तो पुढे संध्याकाळची पंगत हे असताना खाईन कीर्तन ऐकून पुन्हा 8-10 दिवसाला आणखी तसंच करीन, पुन्हा तिकडे भगवंताला विनंती करायची का याला मारा म्हणून. आता सर्व पाण्यात चालले असा विचार केला आणि पुन्हा जे ब्राह्मण असतं तिथे गेलते ना भगवंताची विनंती कराय, त्याच ब्राह्मणाकडे गेला आणि त्याला सांगून ऐकलं का मल्लासुराला भगवंत मारणार नाही, तुम्ही काय करा उठा तुमचं पंचांग घ्या, ते फाटके धोत्र घ्या आणि भगवंतापाशी जा आणि भगवंताला म्हणावं याला माफ करू नका मारा. म्हणेची तुम्ही यत्न केला जीवे मारावे मल्लासुराला, तो सर्व व्यर्थ झाला शिव वाचवी मल्लासुर. पुन्हा सांगला तुम्ही इतकं गेलात ना काही उपयोग नाही, तुमचं समजा पाण्यात गेलं. भगवंत म्हणतात की मल्लासुराला अस्त्र मारणार नाही, तुम्ही इतका अट्टास केला, इतक्या विनंत्या केल्या, पायी अस्त्र कुठून गेलेत मारत असताना, पायी नाही खडवावर गेलते ना, ते चपला घातल्या होत्या त्या महाराज असताना तिथून गेले पण समजा व्यर्थवाले भगवंत म्हणतात मल्लासुराला जीवदान द्यायचं, मल्लासुराला मारायचं नाही असं म्हणणं असतं इंद्राचं कोणाला ऋषीला असतं येऊ लागलं. तरी तुम्ही शिवाकडे जाऊ ना स्तवनी दोष वावा पंचवदना म्हणावे मुख्य शत्रू मल्लवधून सनात करावे दयाळा. पुन्हा काय म्हणणाला महाराज असतं त्या ठिकाणी तुम्ही काय करा भगवंतापाशी जा, भगवंतापाशी जा, भगवंताचं स्तवन करा. आणि महाराज असते हे भक्तांना असतं त्या ठिकाणी भगवंतापाशी ललिवाळपणा दाखवावाच लागतो. आणि भक्त असताना तोच खरा आहे की जो आपल्या असताना देवापाशी आपल्या असताना आराध्यापाशी महाराज आपला हक्क असताना त्या ठिकाणी गाजवतो, तोच निश्चिम असताना त्या ठिकाणी भक्त आहे. आणि ते भक्तीचं लक्षण इंद्र असताना यायला सांगून आला तुम्ही काय करा भगवंताची स्तुती करा, तिथं जा जरा जरा असं करा, नाही असं जमत. लहान लेकरू कसं करतोय मला हे पाहिजे हे खेळणं पाहिजे म्हणजे पाहिजे, मी राहणारच नाही, मी भुईला लोळतोय, महाराज हातपाय आपटितोय, मी शाळेत जाणार नाही म्हणतोय, मला हे घेऊन द्या. तसं तुम्ही अस्त्र करा, आधी स्तवन करा आणि पुन्हा भगवंताला सांगा भगवंता या मल्लासुरासाठी तर आम्ही इतका अभ्यास केलाय, येणं आम्हाला आता पुस्तक अन्न पाणी खाऊ दिलं नाही ना भगवंता, आणि याला कायला जीवदान तुम्ही देतात. असं असतं तिथं शिवशंकरापाशी मार्तंडापाशी तुम्ही बोला असा इंद्र असताना त्या ठिकाणी कोणाला ऋषीला सांगू लागला. ऋषी शिवसभेत येऊन स्तविते झाले मुंडानी रमन जय जयाजी त्रिपुर सुदन भक्त पाळका दयाळा. महाराज असतं त्या ठिकाणी योग आलाय, महाराज असतं त्या ठिकाणी शब्दही आलाय आणि असा आम्हाला सोडा वाटत नाही. महाराज असतं त्या ठिकाणी म्हणू लागले भगवंताची स्तुती करू लागले, आलेले असताना त्या ठिकाणी कोण हे असणारे ऋषी काय म्हणले मुंडानी रमन. मुंडानी रमन महाराज असताना भगवंताच्या गळ्यामध्ये आणि हे भक्ताला माहितच पाहिजे महाराज. आपण असताना त्या ठिकाणी आपले वडील आणि आपला भगवंत हे आपल्याला पुरेपूर माहित पाहिजे महाराज. आपल्या वडिलांना आपल्यासाठी केलं काय आणि ह्या भगवंतांना आपल्यासाठी केलं काय, या भगवंताचं कार्य काय, यानं कसं केलं, या भगवंताला भक्ताची किती आवड आहे, याची भक्ती कशी करावी, सर्व काही महाराज असतं भक्तिसूत्र आपल्या आराध्याचं आपल्याला असतं माहित पाहिजे. त्या ठिकाणी एक असतं मुंड रमण असं असतं त्या ठिकाणी आमच्या भगवंताला म्हणले महाराज असतं ऋषी. महाराज भगवंताच्या गळ्यामध्ये मार्तंडाच्या गळ्यामध्ये मुंडमाळात महाराज असतं मुंडमाळा. या मुंडमाळा असताना कोणाच्यात महाराज असतं त्या ठिकाणी व्यर्थ माणसाचे किंवा असतं त्या ठिकाणी आंघोळ न करणाऱ्याच्या अशाच्या महाराज असतं या मुंडमाळा नाहीत. ज्यांना अस्त्र आपलं जीवन शिवचरणी अस्त्र पूर्ण अर्पण अस्त्र केलं, ज्यांना अस्त्र आपला अस्त्र हा भगवंत आहे ना हा सर्वस्व आहे आणि याच्यासाठी ज्यांना अस्त्र त्याग केला ना त्या भक्ताच्या हे अस्त्र महाराज अस्त्र महाराज. आणि पुन्हा महाराज अस्त्र याच्यामध्ये मनीसारखा सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनीसारखा जो दैत्य ना हा दैत्य सुद्धा महाराज असतं त्या दैत्यासारखेच सुद्धा महाराज असतं त्या मुंडमाळा असतं त्या ठिकाणी. ज्यांना असतं परोपकार आपल्या भगवंताची भक्ती करून भगवंताला संतुष्ट केलं, भगवंताचं पद असतं त्या ठिकाणी प्राप्त केलं, अशाच्या ह्या
महाराज असताना गळ्यामध्ये असताना भगवंताच्या माळे आणि त्यामुळे भगवंताला मुंडमणी महाराज असताना त्या ठिकाणी म्हणले ज्या भगवंतानं ती माळ धारण केली त्याचा अस्त्र स्तवन करून लागले हे दिनवत्सला हे भगवंता आणि आम्ही असताना त्या ठिकाणी काय कार्य भक्तीला आम्हाला दुःख कशानं होतं असं निवेदन भगवंताची स्तुती असताना त्या ठिकाणी कोण करू लागलं ऋषी असताना करू लागले जय जय भिन्न रूप धारका जय जय अंधकासुर विनाशका जय जय दक्ष मुख विध्वंसका दीनदयाळा स्वामिया भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात तर दक्षाचं मुंडका अस्त्र छेदणारे तमाचा असणारा त्या ठिकाणी अंधकार आहे ना तो अंधकार रूपी राक्षस अस्त्र त्या ठिकाणी मारून ज्ञान रूपी उदय अस्त्र त्या ठिकाणी करणारे असे तुम्ही दिनाची दयाळा भगवंता आहात भक्त वत्सल आहात असं स्तवन महाराज अस्त्र ऋषी करू लागले दैत्यसेन निमाल फार मुक्त शत्रूरला मल्लासुर याचा वध करावा सत्वर आमचे मनोरथ सफळ की जय राक्षसाचं किती सैन्य महाराज असते त्या ठिकाणी निमालं आता किती राहिले जरासंच महाराज असते सैन्य त्या ठिकाणी राहिले आणि जे कार्य महाराज असते आता होणार आहे ना ज्यांना आम्हाला दुःख दिलं ना तेच एक कार्य शिल्लक राहिले भगवंता तेवढं कार्य करा आणि आम्हाला संतुष्ट करा असे असणारे ऋषी भगवंताला विनंती करू लागले ऋषीचे रंगत शिवे पाहून म्हणे मल्लास पाठवी तो सांगून आज्ञा भेरिता न लागता क्षण वध करू निश्चयसी हो भगवंता असताना त्या ठिकाणी कोणाला या ऋषीला असताना म्हणू लागले तुम्ही असले चिंता असले करू नका एकदा मी असले त्या मल्लासुराला असले सांगतो की बाबा हे असलं चांगलं कार्य नाहीये मी म्हणतो तसं ऐक आणि त्याने जर माझं असलं त्या ठिकाणी म्हणणं ऐकलं ना तर क्षणा माझाही मला असलं त्याचा वध मी असलं करतो तुम्ही चिंता करू नका असं असलं म्हणणं मार्तंडाचं असलं त्या ठिकाणी कोणाला तर या ऋषींना येऊ लागलं ऋषीने जय जयकार केला म्हणती जय जय शंकर भोळा भूत पाळीला अमुचा लळा निजदास म्हणून काय म्हणाले महाराज त्या ठिकाणी म्हणाले हे भगवंता तुमचा जय जयकार अस्त्र असो तुम्ही अस्त्र आमचा कसं काय केलं महाराज आमचा लढा अस्त्र पाळण्याचं कार्य अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी भगवंता केला असे तुम्ही कृपाळू आहात असे दिनाची दया भगवंता तुम्ही आहात ना मग अशा रीतीने अस्त्र धन्यवाद अस्त्र भगवंताला देवलेले स्तुती अस्त्र त्या ठिकाणी ऋषी करू लागले शिवे विष्णूकडे पाहून म्हणे मनीने तो शिविले मज लागून याचा बंधू मल्ल वाचवावा म्हणून इच्छा झाली मज प्रती महाराज अस्त्र सांगू लागले कोण आमचे मार्तंड भैरव अस्त्र त्या ठिकाणी जवळच महाराज अस्त्र विष्णू परमात्मा अस्त्र होते विष्णू परमात्माकडे अस्त्र मार्तंडानं बघितलं आणि विष्णूला म्हणाले हे हरी तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय करा या मनीनं मला अस्त्र त्या ठिकाणी संतुष्ट केलं मनीनं संतुष्ट केलं माझ्या बरोबर युद्ध अस्त्र त्या ठिकाणी केलं त्याच्या युद्धानं मी अस्त्र त्या ठिकाणी प्रसन्न झालो त्याला तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी शिवधामाला पाठवलंच त्याचं म्हणणं तर महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्याला वरता अस्त्र त्या ठिकाणी दिलं पण मला असं वाटतं की एका भावानं अस्त्र भक्ती माझी अस्त्र केली ना मला संतुष्ट केलं ना मग त्याचा भाऊ अस्त्र त्या ठिकाणी काय झाला पाहिजे महाराज वाया गेला नाही पाहिजे नरकामध्ये गेला नाही पाहिजे त्याच्या भावाला दुःख झालं नाही पाहिजे तुम्ही अस्त्र काय करा त्या अस्त्र मल्लासुराकडे अस्त्र जा आणि त्याला काय सांगा पुढे सांगू लागले तरी तू जाई मल्ला प्रतिमाची आज्ञा सांगावी निश्चिती उरले दैत्य घेऊन त्वरित गती रसातळा जाई तू असणारा भगवंत भक्ताला तो वाया जाऊ देत नाही भक्ताचा जो संसार मार्ग असताना कडीला नेतो जन्म मरणाचं गाठोडं बंद असतं त्या ठिकाणी करतो पण भक्त निश्चिम असताना त्या ठिकाणी पाहिजे भक्ताचं तर सर्व काही कल्याण करतो पण अधर्मानं वागणारा त्याचा भाऊ त्याचं सुद्धा हित असतं त्या ठिकाणी भगवंत असतं त्या ठिकाणी चिंततात किती नवल असतं या भगवंताचे म्हणले आधर्मी पापी तरी सुद्धा भगवंताला वाटतं की यांना असतं वाया जाऊ नये काय बोलणारे त्या ठिकाणी विष्णूला सांगू लागले हरीला सांगू लागले तुम्ही त्याच्या अस्त्र नगरी जा त्याच्या घरी अस्त्र जा आणि त्या मल्लासुराला अस्त्र सांगावं हे अस्त्र पृथ्वी सोड पाताळामध्ये अस्त्र जाऊन सुखाने राहा यज्ञ यागादी ऋषी संपादिती
वेदाध्यायन करोनी काळक्रमिती त्यास पिडू नये जगती तरीच कल्याण पावतीन. सांगा तुम्ही असत्र त्याला निरोप सांगा. या पृथ्वी तलावरती यज्ञ हवन अस्त्र होतं, ऋषी अस्त्र धार्मिक कार्य अस्त्र करतात, जप तप अस्त्र त्या ठिकाणी करतात. तू अस्त्र कोणीही पोतीला चालले ना त्याच्या आडवा अस्त्र येऊ नको. तू तुपलं कार्य अस्त्र कर, दुसऱ्याला बी देव धर्म अस्त्र करू दे. तुला जर हित करायचं असलं तर तू काय कर, गपचिप सर्व अस्त्र कार्य चांगले होऊ दे. असा निरोप अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी कोणाला, मल्लासुराला अस्त्र माझा सांगा. हरीला म्हणणं अस्त्र मार्तंडाचं येऊ लागलं. देवाच्या प्रतिमा सुंदर पूजतील मृत्युलोकीचे नर निरोध चित्ते योग सुंदर करोनी निर्भयते असती. हो काय म्हणाले महाराज अस्त्र त्या ठिकाणी. अहो देवी देवतांच्या असणाऱ्या मूर्तीत त्या मूर्तीची पूजा असणं हे मानव लोक अस्त्र त्या ठिकाणी करतात. चांगलं अस्त्र धार्मिक कार्य अस्त्र त्या ठिकाणी करतात ना. मग धर्माच्या कार्यामध्ये तू अस्त्र त्या ठिकाणी आडवं येऊ नको आणि त्यांना दुःख देण्याचं कार्य अस्त्र करू नको. तूही सुखाने राहा आणि त्यांनाही सुखाने राहू दे. असा निरोप अस्त्र माझा अस्त्र तुम्ही त्या मल्लासुराला सांगा. श्री हरीला म्हणणं मार्तंडाचं येऊ लागलं. गोपाळ पृथ्वीचे पालना करती मामाज्ञे वरुण देवयज्ञ याग भक्षुन तृप्त सोत सर्वदा. सांगा त्याला जाऊन राजे अस्त्र या पृथ्वीवरती राजेत ना आपलं राज्य अस्त्र सुरळीत चालवतात. आपल्या प्रजेचं पालन अस्त्र त्या ठिकाणी करतात. यथोचित त्यांचा धर्म अस्त्र राजे सुद्धा पाळायले. कोणामुळं माझी आज्ञा आहे त्याला अस्त्र मी सांगितलेले, मी दिलेला नियम आहे त्या नियमानं अस्त्र सर्व काही अस्त्र त्या ठिकाणी राजे चालवतात. ऋषी अस्त्र ऋषीचं कार्य करतात. सामान्य अस्त्र ते काही चिनत ना ते सुद्धा आपला धर्म धरून महाराज अस्त्र कार्य करतात. मग विघ्न अस्त्र त्यांच्या कार्यामध्ये आणू नको असं अस्त्र म्हणणं कोणाचं, आमच्या मार्तंडाचं अस्त्र हरिकोशी येऊ लागलं. आणि सांगा म्हणले त्या मल्लासुराला मल्ले पाताळी जाऊन राहावे निर्भय तेथील राज्य करावे आपले जीवित रक्षावे हेची उत्तम जाणी. कोणतं उत्तम याच्यासाठी यानं पृथ्वीवर राजत नाही. कुठं जायचं पाताळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जायचं आणि पाताळामध्ये जाऊन निर्भय महाराज अस्त्र त्या ठिकाणी राज्य अस्त्र तिथलं करायचं. आपला जीव वाचवायचा, आपला अस्त्र कुटुंब वाचवायचं असं म्हणणं आमच्या मार्तंडाचं अस्त्र त्या ठिकाणी विष्णूला येऊ लागलं. हे श्री विष्णूने श्रवण करून म्हणे आज्ञा सांगतो जाऊन मल्लासुरास बोधून पाताळाशी पाठवितो. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले असं अस्त्र म्हणणं मार्तंडाचं हरिना अस्त्र ऐकलं, नमस्कार अस्त्र केला आणि म्हणाले भगवंता हे तुमचं अस्त्र म्हणणं मी जाऊन अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराला अस्त्र येते सांगतो. मग विष्णू गरुडावर बैसून शस्त्रास्त्री लक्ष्मी रमना शंख चक्र हाती आयुधे संपूर्ण घेऊन चालले वल्लाप्रती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. मग अशी अस्त्र त्या ठिकाणी नमस्कार करून श्री हरी विष्णू अस्त्र गरुडावरती अस्त्र बसले आणि हे महाराज अस्त्र कसे लक्ष्मी रमण असणारे महाराज अस्त्र. इथं सुद्धा अस्त्र लक्ष्मीचं वर्णन आलं. महाराज अस्त्र त्या ठिकाणी खरंच अस्त्र सांगू लागले श्रेष्ठत्व अस्त्र त्या ठिकाणी अर्धांगिनीला आहे. महाराज अस्त्र कोणी अर्धांगिनीला आहे, जी अस्त्र आपल्या पतीची अस्त्र निष्काम भावानं अस्त्र सेवा करते, जी अस्त्र आपल्या मालकाचं आज्ञा महाराज अस्त्र पालन करते, ज्यांना आपल्या पतीला सुख होईल का ही जी स्त्री अस्त्र करते ना तिचं कुठंही महाराज अस्त्र त्या ठिकाणी नाव निघतं. म्हणून इथं आमच्या लक्ष्मी मातेचं अस्त्र नाव घेतलं आणि लक्ष्मी रमण अस्त्र आपल्या चारी हातामध्ये आयुध अस्त्र त्या ठिकाणी घेतले, गरुडावर बसले आणि कुठं चालले महाराज अस्त्र त्या ठिकाणी मनचूल नावाच्या अस्त्र पर्वतावरती तिथं मल्लासुर राहत होता तिकडं अस्त्र श्री हरी विष्णू अस्त्र निघाले. मल्लास जाळा नवावया लागून दूत पाठविला न लागता क्षण वार्तिके दैतेंद्र्यास नमुन आज्ञा सांगे विष्णू. महाराज त्या महाद्वारावरती विष्णू परमात्मा असणारे आले. लगेच दूताला सांगितलं जा सांगा हरी असणार तुमच्या भेटीसाठी आलेत. लगेच दूत असताना वार्तिक असताना राजापाशी गेला, राजाला नमस्कार केला. श्रीहरी विष्णू अस्त्र तुम्हाला भेटायला आलेत असा निरोप सांगितला. म्हणे जी शिष्टाई करावयासी विष्णू आले आपले भेटीसी हे ऐकून मल्लासुराशी बहुत आनंद झाला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं मल्लासुराला आनंद अस्त्र झाला. वार्तिकाने सांगितलं महाराज
श्रीहरी विष्णू अस्त्र त्या ठिकाणी काय करण्यासाठी आले महाराज अस्त्र शिष्टा शिष्टाई करण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी आले तेव्हा मल्लासुराला आनंद झाला म्हणतात. जवळ येता देखून नयनी पादचारी धावे बद्धपणी मस्तक ठेविले चरणी अष्टभावे सद्गदित. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात ज्यावेळेस श्री हरी विष्णू अस्त्र आले ही वार्ता अस्त्र मल्लासुरापाशी अस्त्री कळाली. मल्लासुरानं अस्त्र आपलं सिंहासन अस्त्र सोडलं पळत अस्त्र त्या ठिकाणी आला आणि श्री हरी विष्णूच्या चरणावर ते दंडवट महाराज अस्त्र त्या ठिकाणी घातला म्हणतात. प्रधाना सहित सेना नायक विष्णूस भेटविले सकळी का नमस्कारो निया नायक सभे प्रति अनिला. हो महाराज अशा रीतीने अस्त्र काय झालं महाराज पुढे अस्त्र समोर गेला भगवंताला नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी केला. सर्व काही महाराज अस्त्र येतो चित्त अस्त्र त्या ठिकाणी नमस्कार करून पाहुणचार असताना केला. नवे नवे त्या भगवंताचं स्तवन अस्त्र त्या श्रीहरीचं अस्त्र कोणी मल्लासुरानं अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आला भगवंता तुम्ही आलात ना मग काय म्हणून आले महाराज अस्त्र त्या ठिकाणी संदर्भ चांगला आहे. आता विष्णूचा आणि मल्लासुराचा अस्त्र त्या ठिकाणी संवाद होणार आहे आणि महाराज अर्ध जर धरलं नाही तर आपल्याला मागलं लक्षात राहायचं नाही पुढचं सांगता येणार नाही. म्हणून काय करू आपण इथं अस्त्र त्या ठिकाणी विराम देऊ. झालेली सेवा अस्त्र श्री गुरुचरणी अस्त्र अर्पण करू आणि उर्वरित कथाभाग अस्त्र त्या ठिकाणी उद्याच्याला निवेदन करू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान कृष्ण भगवान की जय. सीतारामचंद्र भगवान की. खालून घ्या माहिती मला ते खालून घ्या. श्री विष्णू